वेलकम टू अवर चॅनल SP ट्युटोरियल्स एज्युकेटर. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 6 युनिट नंबर 1 लेसन नंबर 1.4 लव फॉर वन्स मदरलँड. तर आपल्या मातृभूमीवर म्हणजेच काय, आपल्या देशावर काय करायचं आहे, प्रेम करायचं आहे. आपल्या मातृभूमीवरील प्रेम असं या पाठाचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजेच काय, देशावर प्रेम करा असे येथे सांगण्यात आलेलं आहे. चला तर सुंदर अशी येथे स्टोरी देण्यात आलेली आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. लेट्स टॉक, चला तर चर्चा करूया, बोलूया असे येथे सांगण्यात आलेलं आहे. हाऊ कॅन यू सर्व ऑर शो लव फॉर युअर कंट्री ॲज अ स्टुडंट. तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, ॲज अ स्टुडंट म्हणजेच काय, विद्यार्थी म्हणून तुम्ही तुमच्या देशाची सेवा म्हणजेच काय, सर्व, त्यालाच काय म्हणलेलं आहे, सेवा म्हणलेलं आहे. तुम्ही तुमच्या देशाची सेवा किंवा कंट्रीची सेवा कशी करू शकता किंवा देशाबद्दल तुमचे प्रेम कसे दाखवू शकता किंवा लव कशी दाखवू शकता असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर एक एक्झाम्पल सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे पहा. कीप सराउंडिंग क्लीन म्हणजेच काय, आपला आजूबाजूचा जो सराउंडिंग आहे, परिसर आहे, तो काय करायचा आहे, स्वच्छ ठेवायचा आहे. त्याच प्रकारे दुसरे सुद्धा काही एक्झाम्पल्स येऊ शकतील, जसं की प्लांट मोर ट्रीज अँड सेव्ह वॉटर, कंट्रोल द एअर पोल्युशन, कंट्रोल द वॉटर पोल्युशन. अशा वेगवेगळ्या गोष्टी करून येथे आपण आपल्या देशावर प्रेम दाखवू शकतो किंवा येथे आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो. तर सुंदर अशी खाली स्टोरी देण्यात आलेली आहे, समजून घेऊया. रीड द स्टोरी, तर स्टोरी वाचा असं म्हटलेलं आहे. चला तर काय म्हणण्यात आलेलं आहे पहा या स्टोरीमध्ये. देअर इज अ स्मॉल कंट्री नेम्ड इथोपिया इन आफ्रिका. तर आफ्रिकेत एक इथोपिया नावाचा काय आहे, एक लहान कंट्री आहे, एक छोटासा देश आहे किंवा लहान देश आहे. अबाउट 100 years ago, some tourists from European countries went to the Ethiopia to see the country. तर 100 वर्षापूर्वी म्हणजेच काय, 100 years before, काही युरोपियन ट्रॅव्हलर्स, कोण, युरोपियनमधून काही ट्युरिस्ट किंवा ट्रॅव्हलर्स कुठं गेलेले आहेत, या इथोपिया देशात गेलेले आहेत. या इथोपिया देशाला पाहण्यासाठी तेथे ते सगळे ट्युरिस्ट गेलेले होते. दे लाईक द नॅचरल ब्युटी अँड द पीपल ऑफ दॅट प्राऊड कंट्री. तर त्यांना तेथे त्या प्राऊड कंट्रीचे म्हणजेच काय, स्वाभिमान देशाचे नैसर्गिक सौंदर्य म्हणजेच काय, नॅचरल ब्युटी त्यांना तेथे आवडली आणि तिथले लोकसुद्धा म्हणजेच काय, पीपलसुद्धा त्यांना तेथे आवडले. द ग्रुप ऑफ ट्युरिस्ट वेअर स्टेईंग इन अँड इन. तर हे जे ट्युरिस्ट होते, हे जे ट्रॅव्हलर होते, ते कुठे राहायचे, इन, इन म्हणजेच काय, लॉजमध्ये राहायचे. कुठं राहायचे, लॉजमध्ये राहायचे. दे वूड गो आउट अर्ली इन द मॉर्निंग टू सी द नॅचरल वंडर्स ऑफ द लँड. तर ते सकाळी लवकर उठायचे आणि त्या इथोपिया देशातील सगळं नॅचरल ब्युटी जे आहे, नॅचरल थिंग जे आहे, सगळे नॅचरली जे काही गोष्टी होत्या ते पाहण्यासाठी ते सकाळी सकाळी काय करायचे, लवकर उठायचे आणि ते पाहण्यासाठी बाहेर जायचे. द इथोपियन्स लुक्ड कीनली ॲट दोज स्ट्रेंज फॉरेनर्स. इथोपियन म्हणजेच काय, इथोपियाचे जे काही लोक होते, त्या ट्रॅव्हलर्सला पाहून त्यांना ते उत्सुकतेने पाहायचे. कसे पाहायचे, स्ट्रेंज फॉरेनर्सला पाहून त्यांना उत्सुकता यायची, क्युरियोसिटी यायची. द सिम्पल इथोपियन्स वेअर टू शाय टू टॉक विथ देम. आणि हे जे इथोपियन लोक होते, ते त्या ट्रॅव्हलरशी किंवा त्या टुरिस्टशी बोलायला लाजायचे, खूपच लाजाळू होते ते. वन डे अ पर्सन अप्रोच दोज फॉरेनर अँड आस्क्ड. एका दिवशी एका माणसाने त्या ट्युरिस्टना, त्या फॉरेनर्सच्या जवळ गेला आणि त्या ट्युरिस्टला विचारला. काय विचारला, फ्रॉम विच लँड डू यू कम अँड व्हॉट आर यू डुईंग हिअर. तर तुम्ही कुठल्या देशातून इथे आलेले आहात आणि येथे तुम्ही काय करत आहात, असं क्वेश्चन तिथल्या एका पर्सन, इथोपियनमधल्या एका व्यक्तीनं त्या ट्युरिस्टनं केलेलं आहे. वी कम फ्रॉम द कंट्रीज ऑफ द युरोप टू सी युअर ब्युटिफुल कंट्री. तर येथे आम्ही युरोप या देशातून येथे आलेले आहोत आणि तुमचा सुंदर देश पाहण्यासाठी आम्ही येथे आलेले आहोत. वी आर ऑफ डिफरंट लँड्स बट आर अ फ्रेंड. तर आपण काय आहोत, वेगवेगळ्या देशाचे आहोत, तरीसुद्धा आपण काय आहोत, एकमेकांचे फ्रेंड आहोत, मित्र आहोत, असं ट्युरिस्ट त्या इथोपियन्सना सांगत आहे.
Another tourist added, "Thou we are seeing your land on our own. If we get someone who can speak our language and your language, we shall enjoy more." तर दुसरा अजून एक टुरिस्ट काय म्हणाला पहा त्या इथोपियन्सला किंवा त्या इथोपियनच्या लोकांना, जरी आम्ही स्वतःहून तुमचं हे जे ओन लँड आहे, तुमचं हे जे जमीन आहे, आम्ही स्वतःहून पाहत आहोत, तरी आम्हाला एका माणसाची गरज आहे की ज्याला तुमची पण भाषा येते आणि आमची पण भाषा येते, म्हणजेच काय तुमचं पण लँग्वेज येतं आणि आमचं पण लँग्वेज येतं, अशा माणसाची आम्हाला काय आहे, गरज आहे. आणि तो आम्हाला काय करू शकतो, मार्गदर्शन करू शकतो. सगळ्या गोष्टी तुमच्या देशामध्ये काय काय आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे तो दाखवू शकतो. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचा खूपच आनंद होईल, असं टुरिस्ट त्या इथोपियन लोकांना म्हणतोय. द इथोपियन्स इन्फॉर्म यू शुड गो टू आवर किंग अँड सीक हिज हेल्प. तर ते इथोपियन लोकांनी त्यांना काय केलं, इन्फॉर्म केलं, त्यांना सांगितलं किंवा सुचवलं. काय सुचवलं की तुम्ही काय करा, आमच्या राजाकडे जावा. काय करा, आमच्या राजाकडे जावा आणि तुम्हाला तिथं काय भेटेल, तर तेथे तुम्हाला मदत दिली जाईल. तर तेथे तुम्ही राजांना सांगा, ते तुम्हाला काय करतील, हेल्प करतील. असं तेथे त्यांनी काय केलेलं आहे, सिच्युएट केलेलं आहे, त्यांना सांगितलेलं आहे. कोणाला, त्या टुरिस्टना येथे सांगितलेलं आहे. कोणी, इथोपियन पीपल्सनं. द नेक्स्ट डे द टुरिस्ट वेंट टू द किंग अँड रिक्वेस्टेड हिम टू प्रोव्हाइड अ गाईड. तर दुसऱ्या दिवशी हे जे टुरिस्ट होते ते कुठे गेले, राजाकडे गेले आणि राजाला त्यांनी काय केलं, रिक्वेस्ट केलं. काय केलं, रिक्वेस्ट केलं की त्यांना काय पाहिजे, एक गाईड पाहिजे. म्हणजेच काय, जो सगळ्या गोष्टी, तर या इथोपियामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत ते दाखवण्यासाठी आम्हाला इथे काय पाहिजे आहे, गाईड पाहिजे आहे, असं रिक्वेस्ट त्या टुरिस्टनी राजांना केलेलं आहे. द किंग आस्क्ड. मग हे रिक्वेस्ट केल्यानंतर ना तेथे त्या राजांनी त्यांना विचारलं. काय विचारलं पहा, वेल फर्स्ट यू टेल मी, हॅव यू लाईक्ड वॉट एव्हर यू हॅव सीन ऑन युअर ओन सो फार, हॅपी ऑर अनहॅपी? अ टुरिस्ट रिप्लाइड, युअर लँड, रिव्हर्स अँड नॅचरल ब्युटीज आर फॅन्टॅस्टिक. तर इथे राजाने काय विचारलं पहा त्यांना, छान, पहिला मला आधी सांगा की तुम्ही स्वतःहून ज्या काही गोष्टी पाहिलेल्या आहात, काय काय पाहिलेल्या आहात, जे काही डोंगर, दऱ्या, नद्या, तुम्ही ज्या काही गोष्टी पाहिलेल्या आहात, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडल्या का, आणि तुम्हाला त्याच्यातून आनंद भेटलं का दुःख भेटलं, असं येथे राजा त्या टुरिस्टना काय करतो आहे, क्वेश्चन करतोय. तर टुरिस्टसुद्धा त्यांना रिप्लाय देतोय. पहा काय म्हणतोय पहा, तुमची जी जागा आहे, तुमची जी जमीन आहे, नद्या किंवा नैसर्गिक जे काही ब्युटी आहे, नॅचरल जी काही ब्युटी आहे, ते काय आहे, खूपच फॅन्टॅस्टिक आहे, खूपच सुंदर आहे, अप्रतिम आहे, असं टुरिस्ट त्या राजाला सांगतोय. पण येथे पुन्हा टुरिस्ट काय म्हणतोय पहा, बट इफ वी गेट अ गाईड वी विल नो अबाउट द हिस्ट्री अँड द लेजंड अटॅच टू दिस कंट्री. तर येथे तो टुरिस्ट राजाला रिक्वेस्ट करतोय. काय रिक्वेस्ट करतोय, पण जर आम्हाला गाईड भेटला, म्हणजेच काय, आम्हाला या सगळ्या गोष्टीची माहिती देणारा जर आम्हाला भेटला, मार्गदर्शक जर आम्हाला भेटला, तर आम्हाला या देशाचं हिस्ट्री, म्हणजेच काय, या कंट्रीचं आम्हाला हिस्ट्री समजून येईल. आणि या कंट्रीजमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या काही स्टोरीज झालेल्या आहेत, त्यालाच लेजंड्स असं म्हटलेले आहे. त्या सगळ्या गोष्टी येथे आम्हाला काय होतील, जाणून घेण्यास हेल्प होईल. द किंग वॉज व्हेरी प्लीज्ड. तर हे ऐकून राजाला काय झालं, खूपच आनंद झाला, तो खूपच खुश झाला. ही ट्रीटेड देम ॲज अ रॉयल गेस्ट अँड पुट देम अप इन हिज पॅलेस. तर येथे राजानं काय केलेलं आहे, शाही पाहुण्यांसारखं येथे त्यांची काय घेतलेली आहे, काळजी घेतलेली आहे आणि त्यांना आपल्या राजवाड्यात ठेवलेलं आहे. पॅलेस म्हणजेच काय, राजवाड्यात त्यांना तिथे ठेवण्यात आलेलं आहे. अ गाईड वॉज अलॉटेड टू देम टू शो देम अराउंड. आणि त्यांना येथे गाईडसुद्धा देण्यात आलेला आहे, मार्गदर्शकसुद्धा देण्यात आलेला आहे की त्या मार्गदर्शकाने काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी इथोपियामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी येथे त्यांना समजून देण्यासाठी, हेल्प करण्यासाठी गाईडचा सुद्धा इथे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे. द टुरिस्ट वेअर डिलायटेड. या सगळ्या गोष्टींमुळे टुरिस्ट काय झालेले आहे, डिलायटेड झालेले आहे. डिलायटेड म्हणजेच काय, खूपच आनंद झालेले आहेत. दे लाईक द किंग व्हेरी मच अँड ॲडमायर हिम. तर त्यांना राजा खूप आवडला आणि त्यांनी येथे काय केलेलं आहे, राजाचं कौतुक केलेलं आहे, प्रशंसा केलेली आहे. त्यालाच येथे ॲडमायर असं म्हटलेलं आहे, कौतुक केलेलं आहे. कोणाचं, तर राजाचं. दे विजिटेड ऑल द प्लेसेस वर्थ सीइंग इन इथोपिया.
तर त्यांनी इथिओपियामधल्या सगळ्याच अशा प्लेसेसना काय दिलेलं आहे, भेट दिलेल्या आहेत. दे रेकॉर्डेड एव्हरीथिंग इन देअर डायरीज विथ द डायग्राम्स. तर त्यांनी काय केलेलं आहे, या इथिओपिया देशातील सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं सगळं इन्फॉर्मेशन त्यांनी त्यांच्या बुक्समध्ये, डायरीजमध्ये काय केलं, रेकॉर्ड केलं, लिहून ठेवलं, सगळी माहिती लिहून काढली. आणि डायग्राम्स म्हणजेच काय, नकाशे, माप, कृत्या, नकाशे वगैरे काढून रेकॉर्ड ठेवलेलं आहे. वेन देअर टूर वॉज कम्प्लीट द टुरिस्ट आस्क्ड परमिशन फ्रॉम द किंग टू लिव्ह. तर येथे त्या टुरिस्टचं काय झालेलं आहे, टूर कंप्लीट झालेलं आहे, फिरायचं सगळं संपलेलं आहे. आणि येथे ते काय करत आहेत, राजाकडून परमिशन घेत आहेत, परवानगी घेत आहेत की स्वतःच्या देशाला जाण्यासाठी. येथे ते रिक्वेस्ट करत आहे. द किंग गेव द टुरिस्ट अ लॉट ऑफ कॉस्टली प्रेझेंट. तर जेव्हा ते जात होते टुरिस्ट, तेव्हा राजांनी त्यांना खूपच महागड्या अशा वस्तू, भेट वस्तू म्हणून दिलेल्या आहेत. दे वेअर लेड टू हर्बॉर बाय द किंग्समॅन. तर राजांच्या सैनिकांना त्या सगळ्या टुरिस्टना कुठं पोचवलं, बंदरावर आणून पोचवलं. कुठं, त्यालाच येथे काय म्हणतो आपण, पोर्टलँड म्हणतो, जेथे जहाजं थांबतात आणि जातात त्यांना काय म्हणतात, जसं बस स्टेशनवर बस थांबतात तसंच जहाजांच्या थांबण्याच्या जाग्याला येथे काय म्हणलेलं आहे, हर्बॉर म्हटलेलं आहे. तर सगळ्या त्या टुरिस्टना बंदरावर सोडण्यात आलं. ऑल द टुरिस्ट प्रेज द किंग. सगळ्याच टुरिस्टनं काय केलेलं आहे, तर पुन्हा राजाचं कौतुक केलेलं आहे. दे बोर्डेड द शिप. शिपमध्ये ते चढले. अ मिनिस्टर विस्पर्ड सम ऑर्डर टू द सोल्जर. आणि येथे मंत्र्याने, म्हणजेच काय, मिनिस्टर म्हणजेच काय, येथे मंत्र्याने काय केलेलं आहे, सैनिकांच्या कानात काहीतरी कुजबूज केलेली आहे, काहीतरी ऑर्डर दिलेले आहे. विस्पर्ड म्हणजेच काय, कानात काहीतरी बोललेलं आहे आणि तेथे ऑर्डर दिलेलं आहे. कोणाला, सैनिकांना, सोल्जर्सना. द सोल्जर्स मेड द टुरिस्ट टेक ऑफ देअर शूज. सोल्जर्सनं जाऊन सैनिकांनी काय केलेलं आहे, त्या टुरिस्टकडे गेलेलं आहे आणि त्या टुरिस्टचे जे शूज आहेत, म्हणजेच काय बूट आहेत, ते बूट काय केलेले आहेत, त्यांच्याकडून काढायला लावलेले आहे. त्यांची बूट ते त्यांनी घेतलेली आहे. द टुरिस्ट लुक्ड ॲट वन अनदर पझल. तर हे सगळे टुरिस्ट काय झाले, गोंधळून गेले आणि एकमेकांकडे पाहू लागले. द शूज वेअर टेकन अवे. तर अशा प्रकारे त्यांच्याकडून ते बूट काढून घेण्यात आले किंवा ते शूज काढून घेण्यात आले. द टुरिस्ट कुडंट अंडरस्टँड व्हॉट वॉज हॅपनिंग. तर येथे त्या टुरिस्टना समजून येत नव्हतं की काय चाललेलं आहे. नो वन एक्सप्लेन एनिथिंग टू देम. त्यांना कोणच काही सांगत नव्हतं, कोणच त्यांना एक्सप्लेन करून सांगत नव्हतं. सम ऑफ द टुरिस्ट वेअर गेटिंग इरिटेड. तर त्याच्यातल्या काही टुरिस्टांना तर खूपच चीड येत होती, खूपच रागायला येत होते ते. वन ऑफ देम शोड करेज टू आस्क. त्याच्यातला एका टुरिस्टनं काय केलं, धीराने विचारला. त्यांना काय विचारला, तर इज युअर कस्टम दॅट अ फॉरेन हॅज टू लिव्ह हिज शूज बॅक. जेव्हा टुरिस्ट तुमच्या देशामधून रिटर्न जेव्हा जात असतो, काय करत असतो, जेव्हा फॉरेनर जो टुरिस्ट असतो, जेव्हा तुमच्या देशातून रिटर्न पुन्हा जात असतो, तेव्हा तुमच्यात काय पद्धत आहे का, त्यांच्या पायातली बुटं काढून घ्यायची आहे, त्यांना तशाच उघड्या पायाने पाठवून द्यायचं, बेअर फीटनं त्यांना पाठवून द्यायचं, असे काय रिच्युअल्स आहेत का, काही परंपरा आहेत का, असं एका टुरिस्टने इथे विचारलेलं आहे. द मिनिस्टर अँड द सोल्जर डिडंट रिप्लाय. तर येथे कोणीच त्यांना काय दिलेलं नाहीये, रिप्लाय दिलेलं नाहीये, आन्सर दिलेलं नाहीये. सम ऑफ द टुरिस्ट थॉट दॅट दे वेअर बीइंग इन्सल्टेड. तर काही टुरिस्टांना काय वाटलं की हे आपलं काय करत आहेत, इन्सल्ट करत आहेत, आपला अपमान करत आहेत. देन दे सॉ अ सोल्जर कमिंग विथ द पेअर्स ऑफ शूज. आणि तितक्यातच तेथे काय आले, सैनिक आले आणि तेच बुटाची जोड रिटर्न घेऊन आले. द टुरिस्ट वेअर अज्युम्ड. हे पाहून त्यांना काय वाटलं, एकदम आश्चर्य वाटलं, ते आश्चर्यचकित झाले. वेन द सोल्जर केम नियर दे फाउंड दॅट ही हॅड ब्राउट बॅक देअर शूज. जेव्हा त्यांनी पाहिलं की सैनिक जवळ आलेला आहे, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांचेच बुटे परत आणलेले आहेत. हे त्यांना समजून आलं. अ सरप्राईज टुरिस्ट आस्क्ड इफ यू वेअर टू रिटर्न सेम शूज बॅक वाय डीड यू टेक देम अवे इन द फर्स्ट प्लेस. तर एकटा सरप्राईज टुरिस्ट, म्हणजे एकटा टुरिस्ट काय झाला, खूपच सरप्राईज झाला आणि तेथे मिनिस्टरला काय करू लागला, क्वेश्चन करू लागला. काय क्वेश्चन करू लागला, पहा.
जर तुम्हाला आमचेच बूट आम्हाला रिटर्न करायचे होते, आमचेच शूज आम्हाला द्यायचे होते, तर तुम्ही ते काढून का घेतले, असं क्वेश्चन येथे सैनिकांना येथे विचारण्यात आलेलं आहे. कोणाकडून? ट्युरिस्टकडून. तर मिनिस्टरनं काय केलेलं आहे पहा. द मिनिस्टर स्माइल्ड अँड सेड. तर मिनिस्टर काय झाला? हसला. मंत्री काय केला? हसला आणि येथे बोलू लागला. पहा काय म्हणू लागला. Gentlemen, you came to our country and liked it. We are happy about it and we are pleased that you are taking back fond of memories of our country. तर येथे मिनिस्टर काय म्हणत आहेत पहा. त्यांना जेंटलमॅन म्हणजेच काय, सगळ्या पुरुषांनो, सभ्य गृहस्थांनो, तर तुम्ही आमच्या देशात आला, आमच्या कंट्रीमध्ये आलात आणि तुम्हाला आमचा देश खूप आवडला आणि आम्हाला याच्याबद्दल काय वाटत आहे, खूपच आनंद वाटत आहे आणि तुम्ही आमच्या देशात वेगवेगळ्या गोड आठवणी सोबत घेऊन चाललेल्या आहात, याचाही आम्हाला काय आहे, अभिमान आहे, आम्हाला समाधान आहे. बट वी डोंट वॉन्ट यू टेक बॅक आवर सॉइल, सो वी डस्टेड युअर शूज क्लीनली. तर तुम्ही आठवणी तर सोबत घेऊन चाललेला आहात, पण आमच्या देशाची माती तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकत नाही, अजिबात आम्ही पाठवून देणार नाही. त्यामुळे आम्ही काय केलेले आहे, तुमचे जे बूट्स आहेत, तुमचे जे शूज आहेत, ते काय करून दिलेले आहेत, पूर्णपणे येथे स्वच्छ करून दिलेले आहेत. वी लव आवर सॉइल मोर दॅन आवर लाईफ्स. तर आम्ही आमच्या देशाच्या मातीवर आमच्या जीवापेक्षा जास्त, प्राणापेक्षा जास्त काय करतो, प्रेम करतो, असं म्हणत तेथे मिनिस्टर त्या ट्युरिस्टला काय म्हणतात, थँक्यू असे म्हणतात. द टुरिस्ट वेअर अमेज्ड टू सी द इथोपियन्स लव फॉर देअर सॉइल. तर अशा प्रकारे इथोपियनचे जे लोक आहेत, इथोपियातील जे काही लोक आहेत, त्यांचं मातीवरचं प्रेम पाहून येथे ट्युरिस्टना काय झालेलं आहे, खूपच आश्चर्यचकित झालेले आहेत, अमेज्ड झालेले आहेत. त्यांना आश्चर्याचा धक्का येथे बसलेला आहे. तर अशा प्रकारे ही स्टोरी आपण येथे एक्सप्लेन करू शकतो. तर आपल्याला येथे वर्ड बास्केट देण्यात आलेला आहे पहा. इन म्हणजेच काय, अ प्लेस दॅट प्रोव्हाइडेड फूड अँड शेल्टर इस्पेशली फॉर ट्रॅव्हलर्स. जे काही ट्रॅव्हलर्स असतात, एका ठिकाणी जाऊन राहतात, जेथे त्यांना फूड आणि शेल्टर म्हणजेच काय, झोपण्यासाठी, बसण्यासाठी जागा राहते आणि खाण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणावर भेटतं. अशा ठिकाणाला किंवा अशा प्लेसला येथे इन असं म्हटलेलं आहे. त्याला मराठीत आपण लॉज असे म्हणतो. ॲडमायर म्हणजेच काय, कौतुक करणे किंवा ॲप्रिसिएटेड करणे. बोर्ड म्हणजेच काय, टू गेट ऑनरशिप म्हणजेच काय, जहाजामध्ये चढणे, त्यालाच बोर्ड असे म्हटलेलं आहे. प्लेनमध्ये तरी चढणे किंवा बसमध्ये तरी चढणे, या सगळ्या गोष्टींना इथे बोर्ड असे म्हणतात. विस्पर्ड म्हणजेच काय, स्पोकन इन व्हेरी सॉफ्ट अँड क्वाईट वॉइस. तर एकदम बारीक आवाजात खूपच हळू असं बोलणं, त्यालाच येथे विस्पर्ड असं म्हटलेलं आहे. त्याला कुजबूज असं म्हटलं तरी चालेल. पझल्ड म्हणजेच काय, फीलिंग कन्फ्युज्ड अँड बॅफल्ड म्हणजेच काय, कोडी पडणे किंवा कन्फ्यूज होणे किंवा पझल्ड होणे म्हणजेच काय, डोकं चक्रावून जाणे. बेअर फीट म्हणजेच काय, उघड्या पायाने. वेअरिंग नथिंग ऑन अ फीट, पायात काहीच न घालणे, त्यालाच बेअर फीट असे म्हणतात किंवा उघड्या पायाने सुद्धा आपण इथे म्हणू शकतो. तर लेसन रिलेटेड खाली आपल्याला क्वेश्चन्स देण्यात आलेले आहेत, समजून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. रीड द स्टोरी केअरफुली अँड अंडरलाईन द मेन पॉईंट्स. तर स्टोरी केअरफुली रीड करा म्हटलेलं आहे. जे काही मेन पॉईंट्स आहेत त्यांना अंडरलाईन करा म्हटलेलं आहे. दॅट आफ्टर कम्प्लीट द फॉलोइंग म्हणण्यात आलेलं आहे. फर्स्ट वन क्वेश्चन काय आहे पहा. इन द अर्ली मॉर्निंग ट्युरिस्ट यूज टू गो टू सी डॅश डॅश. तर सकाळी सकाळी उठून ट्युरिस्ट काय करत होते, नॅचरल ब्युटी पाहण्यासाठी काय करत होते, बाहेर पडत होते. तर इथे आन्सर काय येईल पहा. द नॅचरल वंडर्स ऑफ दॅट लँड. सेकंड वन आहे द किंग्स ट्रीटेड द ट्युरिस्ट ॲज अ डॅश डॅश. तर येथे राजाने त्या ट्युरिस्टना कसं वागणूक दिलेली आहे, का शाही पाहुण्यांसारखं तिथे त्यांना वागणूक दिलेली आहे. तर येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो पहा. द किंग ट्रीटेड द ट्युरिस्ट ॲज अ रॉयल गेस्ट अँड पुट देम इन हिज पॅलेस. थर्ड वन आहे ॲट द टाइम ऑफ द लिव्हिंग द किंग गेव द ट्युरिस्ट डॅश डॅश. जेव्हा ते देश सोडून त्यांच्या देशात जात होते तेव्हा राजाने त्यांना काय काय दिल्या गोष्टी, खूपच महागड्या अशा वस्तू, मौल्यवान वस्तू येथे त्यांना देण्यात आलेला आहे. तर येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो पहा. ॲट द टाइम ऑफ लिव्हिंग द किंग गेव द ट्युरिस्ट लॉट्स ऑफ कॉस्टली प्रेझेंट. अँड फोर्थ वन आहे रीड, फाइंड अँड कम्प्लीट, मेन्शन द फीचर्स ऑफ द इथोपिया. तर इथोपिया कसं होतं ते इथं
मेन्शन करा म्हटलेलं आहे, तर इथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. पहा, इथिओपियामध्ये नॅचरल ब्युटी होतं, रिव्हर्स होते आणि प्राऊड अँड सिम्पल पीपल तेथे राहत होते. दॅट आफ्टर 5th क्वेश्चन येथे देण्यात आलेला आहे. आन्सर द फॉलोइंग म्हणण्यात आलेलं आहे. चला तर फर्स्ट वन आहे, वेअर द टुरिस्ट स्टेइंग. तर हे जे टुरिस्ट होते ते कुठे राहत होते, तर लॉजमध्ये राहत होते. तर त्यालाच येथे इन असं म्हटलेलं आहे, तर इथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. द टुरिस्ट वेअर स्टेइंग इन अँड इन. सेकंड वन आहे, व्हॉट डीड द टुरिस्ट लाईक इन इथिओपिया. तर इथिओपियामध्ये त्यांना काय काय आवडलं टुरिस्टना, असं इथे विचारण्यात आलेलं आहे. तर इथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. पहा, दे लाईक द नॅचरल ब्युटी, रिव्हर्स अँड द प्राऊड पीपल ऑफ द इथिओपिया. थर्ड वन आहे, वाय डीड द टुरिस्ट अप्रोच द किंग. तर येथे किंगला त्यांनी काय रिक्वेस्ट केलं टुरिस्टनं, असं क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर त्यांना काय पाहिजे होतं, एक मार्गदर्शक पाहिजे होता किंवा गाईड करणारा पाहिजे होता. येथे त्यांनी ते रिक्वेस्ट केलेलं आहे, तर तेच आन्सर इथे आपण लिहून घेऊ शकतो. पहा, दे अप्रोच द किंग टू द रिक्वेस्ट हिम अ प्रोव्हाइड गाईड सो दॅट दे कुड लर्न अबाउट द हिस्ट्री अँड लेजंड अटॅच टू द कंट्री. दॅट आफ्टर फोर्थ वन आहे, वाय डीड द सोल्जर आज द टुरिस्ट टू टेक ऑफ देअर शूज. तर येथे सोल्जर्सनं म्हणजेच काय सैनिकांना त्या टुरिस्टनं काय सांगितलेलं आहे, शूज काढायला सांगितलेलं आहे. असं का काढण्यास सांगितलेलं आहे, तर येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. पहा, द सोल्जर्स आस्क्ड देम टू टेक ऑफ देअर शूज सो दे कुड डस्ट देम क्लीन and the Ethiopians loved their soil more than their lives and did not want the tourists to take any of it away with them. तर त्यांच्यासोबत कुठलीही मातीचं कण जाऊ नये आणि ते बूटं त्यांना स्वच्छ करून द्यावं, असं त्यांचं काय होतं, टेंडन्सी होती किंवा त्यांचं माइंडसेट होतं. कारण ते त्यांच्या देशाच्या मातीवर काय करत होते, खूपच प्रेम करत होते. आपल्या प्राण्यापेक्षा जास्त प्रेम त्या मातीवर करत होते आणि हे माती त्यांच्यासोबत जाऊ नये म्हणून येथे त्यांना शूज काढण्यास सांगितलेलं आहे. अँड 5th वन काय सांगण्यात आलेलं आहे. पहा, वाय डीड द इथिओपियन्स फील शाय टू स्पीक विथ द युरोपियन्स. तर आन्सर येईल, द सिम्पल इथिओपियन्स लुक्ड कीनली ॲट द टुरिस्ट बिकॉज दे वेर स्ट्रेंज फॉरेनर्स which made them feel too shy to speak with them initially. And 6th वन आहे, हाऊ डू यू शो लव फॉर युअर कंट्री. तर आपल्या देशासाठी आपण आपलं प्रेम कसं दाखवायचं, असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेलं आहे. तर इथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. पहा, वी कॅन शो द लव फॉर अवर कंट्री बाय द रिस्पेक्टिंग इट्स व्हॅल्यूज, स्टँडिंग अप फॉर अ जस्टिस अँड कीपिंग अवर सराउंडिंग क्लीन. तर अशा प्रकारे येथे आपण आन्सर लिहून घेऊ शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे. पहा, रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. तर खाली आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत, तर ते वर्ड्स कसे रीड करायचे आहेत, मोठ्यानं रीड करायचे आहेत. चला तर समजून घेऊया काय म्हणण्यात आलेलं आहे. पहा, वेन अ वर्ड एंड्स इन अ यस इट इज अ प्रोनाउन्स विथ द झेड, बट वर्ड्स एंडिंग विथ अ टी यस, पी यस, के यस, एफ यस, सी ई, US, OUS or yes keep the yes sound. तर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे, जो वर्ड जे काही शब्द आहेत ते कशानं एंड होतात, यसनं जे शब्द एंड होतात त्याचं प्रनाऊन्सिएशन कसं आहे म्हटलेलं आहे, झ आहे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, झ आहे म्हटलेलं आहे. आणि असे काही वर्ड्स आहेत जे टी यसनं किंवा पी यसनं किंवा के यसनं किंवा एफ यसनं किंवा CEनं किंवा US किंवा OUS किंवा यसनं काय होतात, एंड होतात. हे जे वर्ड्स आहेत एंडिंगला काय प्रोनाऊन्स करतात, स प्रोनाऊन्स करतात. काय करतात, फक्त यसनं एंड झालेला झ म्हणून प्रोनाऊन्स होतो, पण TS, PS, KS, FS, CE, US, OUS आणि यसनं जो काही एंड होणार आहे त्याचं प्रनाऊन्सिएशन काय होणार आहे, यस येणार आहे. जसं की खाली आपल्याला इथे बॉक्समध्ये दाखवण्यात आलेलं आहे. पहा, हा काय आहे, स न प्रनाऊन्स होणार आहे आणि हा कशानं प्रनाऊन्स होतो, झ न प्रनाऊन्स होतो. जसं की हिट्स. पहा, हिट्स, किक्स, फेमस, ॲच, पफ्स, टॅप्स, प्राइस. पहा, CE आहे, CE जरी आला
तरी याचं प्रोनाऊन्सिएशन काय होणार? सच होणार. म्हणून येथे काय आलेलं आहे? प्राईस म्हटलेलं आहे. पण येथे पाहून घेऊ शकता, जो फक्त यसनच एंड होतो तर त्याला आपण काय म्हणणार आहोत? ज म्हणणार आहोत. पहा, इज, ऑलवेज, टायर्स, वॉज, प्लीज, बिकॉज, पेपर्स. तर अशा प्रकारे येथे फक्त यस न किंवा यसच्या पुढं ई जरी लागला तरी तो कशात कन्वर्ट होतो? झमध्ये कन्वर्ट होतो. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन ॲप्रोप्रिएट कॉलम्स अकॉर्डिंग टू द साऊंड स अँड झ. दीज आउटसाईड, इन्स्टिड, परमिशन, सरप्राईज अँड मेमरी. हे खाली आपल्याला काही वर्ड्स दिलेले आहेत. या वर्ड्सना आपल्याला काय करायचं आहे? टेबलमध्ये पुट आउट करायचं आहे. जसं येथे यसला आणि झला कसं पुट आउट केलेलं आहे त्याच प्रकारे येथे पुट आउट करायचं आहे. तर हा जो दिस आहे तो कशात येणार आहे? झमध्ये येणार आहे. आउटसाईडमधला जो यस आहे तो समध्ये येईल. इन्स्टिडमधला जो यस आहे तो कशात येणार आहे? समध्येच येईल. परमिशनमधला सुद्धा समध्येच येईल. सरप्राईजमधला झमध्ये येईल आणि मेमरीजमधला सुद्धा झमध्येच येईल. तर अशा प्रकारे यांचे येथे टेबल आपण प्रिपेअर करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला टाईप्स ऑफ प्रोनाउन्स देण्यात आलेला आहे. तर प्रोनाउन्स पाहण्यावर येथे आपण नाउन्सबद्दल थोडीशी माहिती घेऊन घेऊया. नाउन्स म्हणजेच काय? तर नाव, कोणाच्या तरी एका व्यक्तीचं नाव किंवा प्राण्याचं नाव किंवा इमारतीचं नाव किंवा सिटीचं नाव, कंट्रीचं नाव किंवा कुठल्या तरी थिंग्सचं नाव, त्यांनाच येथे आपण काय म्हणतो? नाउन असे म्हणतो. तर हा प्रोनाउन म्हणजे काय हो? या नावाऐवजी येथे आपण दुसऱ्या शब्दाचा वापर करतो. जसं की एक्झाम्पल पाहू शकतो आपण, मराठीत समजून घेऊया. राजू हा खूपच हुशार मुलगा आहे. राजू इयत्ता 6वीत आहे. राजू शाळेला जातो. राजू वेळेत अभ्यास करतो. तर प्रत्येक वाक्यामध्ये आपण काय म्हणलो? राजू 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 म्हटलो. तेथे आपण राजूच्या नावाऐवजी काय वापरू शकतो? तो हा शब्द वापरू शकतो. म्हणजेच काय? राजू, पहिल्यांदा काय म्हणायचं आहे? राजू. राजू हा हुशार मुलगा आहे. तो शाळेला जातो. तो रोज अभ्यास करतो. तो प्रामाणिक आहे. तो 6वीला आहे. म्हणजेच राजूच्या नावाऐवजी येथे आपण काय यूज केलो? तर तो हा शब्द यूज केलो. तर येथे त्यालाच प्रोनाउन असं म्हटलेलं आहे. तर नावाऐवजी जेथे दुसरा शब्दाचा वापर केला जातो त्यालाच प्रोनाउन असे म्हणतात. तर प्रोनाउनचे सुद्धा प्रकार आहेत. 3 प्रकारचे प्रोनाउन्स आहेत. समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला देण्यात आलेला आहे पर्सनल प्रोनाउन म्हणण्यात आलेला आहे. म्हणजेच काय? वैयक्तिक. जेव्हा आपण स्वतःबद्दल बोलतो किंवा आपल्याबद्दल बोलतो किंवा दोघांबद्दल बोलतो तर अशा थिंग्सना येथे पर्सनल प्रोनाउन म्हणलेलं आहे. मी, आम्ही, आपण, सगळेजण हे कशात येणार? पर्सनल प्रोनाउन्समध्ये येणार. तर जेव्हा आपण दुसऱ्यांबद्दल बोलत असतो तर दुसऱ्यांसाठी तो, ती, ते असे वर्ड्स तिथे यूज करतात. हे झालं मराठीत. पण इंग्लिशमध्ये काय येईल पहा. जेव्हा आपण स्वतःला रिप्रेझेंटेड करत असतो, स्वतःबद्दल जेव्हा बोलत असतो तर तिथे आपण काय यूज करतो? आय, मी यूज करतो. दुसऱ्यांबद्दल बोलत असेल तर एका मुलाबद्दल बोलत असेल तर ही म्हणतो. हिम, त्याच्याबद्दल बोलत असेल तर हिम म्हणतो. मुलीबद्दल बोलत असेल तर शी, हर म्हणतो. एका वस्तूबद्दल किंवा प्राण्याबद्दल बोलत असेल तर इट म्हणतो. एकटा पर्सन समोर उभा आहे किंवा माणूस उभा आहे त्याच्याबद्दल बोलत असताना येथे आपण यू या वर्डचा वापर करतो. वी म्हणजेच काय? सगळ्यांबद्दल बोलत असताना वीचा वापर करतो. अस म्हणजेच काय? स्वतःबद्दल म्हणजेच काय? ग्रुपबद्दल बोलत असताना. दे म्हणजे दुसऱ्यांबद्दल बोलत असताना. देम म्हणजे सुद्धा दुसऱ्यांबद्दल बोलत असताना या देमचा वापर होतो. त्यालाच येथे पर्सनल प्रोनाउन असं म्हटलेलं आहे. जसं की येथे दाखवण्यात आलेलं आहे पहा. आय केम टू सी. मी तुला पाहण्यासाठी आलो. आय कशासाठी झालं? पर्सनल. स्वतःबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा पर्सनली आयचा इथे वापर होतो. तर यू जेव्हा दुसऱ्यांबद्दल बोलत असतो, आय केम टू सी यू. यू आलं ना? हे दुसऱ्यांबद्दल बोलतंय तर हा सुद्धा पर्सनल प्रोनाउनमध्येच येणार. तर हे सगळे काय झाले? पर्सनल प्रोनाउन झालेलं आहे. त्याच प्रकारे रिलेटिव्ह. तुम्हाला फेविकॉल माहीत असेल तर फेविकॉल काय करत असतो? तर जोडण्याचं काम करत असतो. तर हा सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाउन काय आहे? एक फेविकॉलसारखं काम करतो. काय करतो? फेविकॉलसारखं काम करत असतो. शब्दांना जोडायचं हा काम करत असतो. काय करत असतो?
शब्दांना जोडायचं काम करत असतो. काय करतो पहा, कनेक्ट्स अ नाउन टू द ॲडजेक्टिव्ह क्लॉज. तर येथे ॲडजेक्टिव्ह म्हणजेच काय, विशेषणला नावाशी काय करतो, जॉईन करतो. जसं की हू, हुम, विच, दॅट, हुज. कोण, कोणाचे, कोणते, ते, ते, त्यांचे. हे सगळे कशात येणार आहेत, रिलेटिव्ह नाउन्समध्ये येणार आहे. तर येथे आपल्याला एक एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे पहा. ही बाउड द पेन विच वॉज अ व्हेरी एक्सपेन्सिव्ह. त्यांनी एक पेन आणलेला आहे आणि ते पेन काय आहे, खूपच महागडं आहे. तर कशाबद्दल बोलत आहोत आपण, पेनाबद्दल बोलत आहोत. आणि तो पेन कसा आहे, कसा म्हणजेच काय, विच. कसा आहे तो, खूपच महाग आहे. तर हा विच काय झाला, रिलेटिव्ह. येथे नाउनसोबत हा ॲडजेक्टिव्ह काय करतो, कनेक्ट करायचं काम करतो. त्यालाच येथे रिलेटिव्ह प्रोनाऊन असं म्हणण्यात आलेलं आहे. तर डिमॉन्स्ट्रेट प्रोनाऊन म्हणजेच काय, जिथे आपण बोट दाखवतो, काय करतो, बोट दाखवतो, त्यालाच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असं म्हटलेलं आहे. पॉइंट टू समथिंग काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. जर टेबलावर जर एक बुक असेल तर आपण काय करतो, बोट दाखवतो, काय म्हणतो, दिस इज अ बुक किंवा दिस इज माय बुक. जर आपल्याला चंद्राला दाखवायचं असेल तर चंद्र काय आहे, आपल्यापासून खूप लांब आहे. लांबच्या गोष्टी जर दाखवायच्या असतील आणि लांबची गोष्ट जर एकच असेल तर तेथे आपण दॅट यूज करतो. आणि जवळच आहे काही गोष्ट आणि एकच आहे तर त्याच्यासाठी येथे दिस वापरला जातो. तर बुक जवळ असल्यामुळे काय झालं, दिस इज माय बुक झालं. पण मून काय आहे, आपल्यापासून खूपच लांब आहे, तर त्याला आपण काय म्हणणार, दॅट इज अ मून असं म्हणणार. दॅट म्हणजेच काय, लांब आहे, म्हणून तेथे दॅट यूज झालं. तर एकापेक्षा जास्त वस्तू आहेत पण जवळ आहेत, त्यांना येथे आपण काय यूज करतो, दीज यूज करतो. काय यूज करतो, ज्या वस्तू जवळ आहेत, जे ऑब्जेक्ट जवळ आहेत आणि एकापेक्षा जास्त आहेत, त्यांना येथे आपण दीज म्हणून यूज करतो. जसं की आपल्यासमोर भरपूर पेन्स आहेत आणि टेबलावर पडलेले आहेत, समोर आहेत, तर आपण काय म्हणणार, दीज आर पेन्स. काय म्हणणार, दीज आर पेन्स. आणि आकाशात आपल्याला भरपूर चांदण्या दिसून येतात, भरपूर स्टार्स दिसून येतात आणि आपल्यापासून काय आहेत, खूप लांब आहेत. लांबच्या वस्तू आहेत आणि खूप आहेत, त्यांना आपण काय म्हणतो, दोज म्हणतो. काय म्हणतो, दोज म्हणतो. जसं की दोज आर स्टार्स, दोज आर स्टार्स. त्यालाच येथे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन असे म्हणतात. तर याच रिलेटेड आपल्याला खाली एक्सरसाइज देण्यात आलेला आहे पहा. काय म्हणत आहेत, अंडरलाईन द प्रोनाऊन इन द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड राईट द नेम्स ऑफ इट्स टाईप्स इन द गिवन बॉक्स. तर इथे आपल्याला काय म्हणण्यात आलेलं आहे, काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, त्यातल्या प्रोनाऊनला काय करायचं आहे, आपल्याला अंडरलाईन करायचं आहे आणि त्या कुठल्या टाईपचा प्रोनाऊन आहे ते इथे आपल्याला बॉक्समध्ये लिहायचं आहे. चला तर सेंटेन्स वाचून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. यू शूड स्टडी नाव. यू म्हणजेच काय, आपण दुसऱ्यांना बोलतोय, यू दुसऱ्यांशी बोलतोय. आणि यू कशात येणार आहे, पर्सनल प्रोनाऊनमध्ये येणार आहे. कुठे येणार, पर्सनल प्रोनाऊनमध्ये येणार आहे. तर यूला काय करून घेऊया, अंडरलाईन करून घेऊया. आणि हा झाला पर्सनल प्रोनाऊन. सेकंड वन आहे, दिस इज माय कार. तर कार जवळच आहे, बोट दाखवत आहेत आपण, डेमॉन्स्ट्रेट करत आहोत, म्हणजेच काय, पॉइंट आउट करत आहोत. तर दिस कशात येणार, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्समध्ये येणार. तर त्याला आपण अंडरलाईन करून घेऊया आणि टाईप्स ऑफ प्रोनाऊन्स येथे लिहून घेऊया. काय आहे, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स. थर्ड वन आहे, ही इज रीडिंग अ बुक. तर तो काय करत आहे, बुक रीडिंग करत आहे. तो कशाबद्दल आला, पर्सनल प्रोनाऊन बद्दल आला. कशाबद्दल आला, पर्सनल प्रोनाऊन बद्दल आला. तर हिला काय करून घेऊया, इथे अंडरलाईन करून घेऊया आणि येथे पर्सनल प्रोनाऊन लिहून घेऊया. फोर्थ वन आहे, यू नो द बॉय हू आय मेट यस्टरडे. तर येथे काय येईन पहा, तर मी काल ज्या मुलाला भेटलो तो मुलगा तुला माहीत आहे का. काल मी ज्या मुलाला भेटलो तो मुलगा तुला माहीत आहे का, असं येथे विचारण्यात आलेलं आहे. तर इथे आपण हुमला काय करून घेऊया, अंडरलाईन करून घेऊया, कारण दोन वर्ड्सला, दोन नाउनला काय करत आहे, तो कनेक्ट करत आहे, फेविकॉलचं काम करत आहे. तर हुम काय येईल, प्रोनाऊन येईल. तर टाईप्स ऑफ प्रोनाऊन काय येईल, तर हा काय आहे, रिलेटिव्ह आहे. फेविकॉलचं काम करतो ना, रिलेटेड करतो ना एकमेकांशी. तर येथे आपण रिलेटिव्ह प्रोनाऊन लिहून घेऊया. फिफ्थ वन आहे, वॉच द व्हिडिओ विच शी मेड. तर येथे सुद्धा विच काय येईल, अंडरलाईन होईल, प्रोनाऊन येईल. तर येथे सुद्धा रिलेटिव्ह प्रोनाऊन येईल.
अँड लास्ट वन आहे दोज आर स्टार. पहा आपण बोट दाखवतो आणि आकाशात काय आहेत, स्टार्स आहेत. तर दोज काय झाला, प्रोनाऊन झाला. तर कुठला प्रोनाऊन झाला, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन येथे झालेला आहे. अँड 8th वन येथे देण्यात आलेला आहे. Complete the story with the help of the words given in the brackets and suggest a suitable title for it. तर येथे आपल्याला काय देण्यात आलेलं आहे, एक स्टोरी देण्यात आलेली आहे आणि हेल्प बॉक्समध्ये काही असे वर्ड्स दिलेले आहेत. त्यांचं हेल्प करून ही स्टोरी काय करायची आहे, कंप्लीट करायची आहे. आणि या स्टोरीला आपल्याला काय करायचं आहे, एक सुटेबल टायटल द्यायचं आहे. जसं की चला तर पहिला स्टोरी कंप्लीट करून घेऊया. त्यानंतरनं या स्टोरीला आपण येथे काय करणार आहोत, टायटल सजेस्ट करणार आहोत. लॉंग ॲगो वेन इंडिया वॉज अंडर ब्रिटिश रूल देअर लिव्ड अ ब्रेव बॉय. तर जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश रूल चालू होतं तर शिरीष कुमार नावाचा एक धाडसी मुलगा आपल्या भारतात राहत होता. कुठे राहत होता, नंदुरबार डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये राहत होता. ही लव्ड हिज कंट्री. त्याला त्याच्या देशावर खूप प्रेम होतं. वेन अ डिफिकल्ट टाईम केम फॉर अ नेशन ही डिड नॉट रिमेन सायलेंट. जेव्हा खूपच संकट आली देशावर तेव्हा तो शांत बसला नाही. वन डे पीपल गॅदर टू प्रोटेस्ट पीसफुली फॉर फ्रीडम. तर स्वातंत्र्यासाठी सगळे जे व्यक्ती होते किंवा माणसं होती, सगळे जे लोक होते ते काय करत होते, मोर्चा काढत होते, शांततेत काय करत होते, प्रोटेस्ट करत होते. शिरीष कुमार जॉईन देम विथ अ ग्रेट करेज अँड ही वॉज नॉट अफ्रेड अ डेंजर बिकॉज हिज लव्ह फॉर द नेशन वॉज स्ट्रॉंगर दॅन फिअर. आणि ह्या प्रोटेस्टमध्ये, या मोर्चामध्ये शिरीष कुमार काय झाले, जॉईन झाले आणि त्यांनी धाडस दाखवला आणि त्यांना कशाचीच भीती नव्हती, कारण त्यांचं त्यांच्या देशावर काय होतं, प्रेम होतं आणि देशासाठी ते कुठल्याच गोष्टीला भीत नव्हते, तेवढे ते धाडसी होते. ड्युरिंग द प्रोटेस्ट शिरीष कुमार वॉज इंजर्ड बट ही डिड नॉट स्टेप बॅक. या प्रोटेस्टच्या वेळी, या मोर्चेच्या वेळी त्यांना खूपच इंजर झालेलं होतं, म्हणजेच काय, खूपच जखमा झालेल्या होत्या, तरीसुद्धा त्यांनी माघार घेतली नाही. His sacrifice showed the power of the courage and honesty. People of the Nandurbar remained. The people of Nandurbar remember him with pride. आणि नंदुरबार या डिस्ट्रिक्टमधले सगळेच पीपल, सगळेच लोक त्यांना आज सुद्धा काय करतात, स्वाभिमानाने आठवण करतात. शिरीष कुमार लाईफ्स टीचर्स टू ब्रेव, ट्रूथफुल अँड रिस्पॉन्सिबल सिटीजन. वी शूड ऑलवेज स्टँड फॉर जस्टिस अँड लव आवर कंट्री. तर आपण आपल्या देशासाठी काय करायचं आहे, स्टँड करायचं आहे, अन्यायापासून मुक्त करायचं आहे आणि देशावर काय करायचं आहे, प्रेम करायचं आहे. या स्टोरीमधून येथे आपल्याला समजून येतं. तर या स्टोरीला आपण अशा प्रकारे टायटल देऊ शकतो. पहा, प्राईड ऑफ अवर नेशन काय म्हणू शकतो, किंवा येथे आपण द ब्रेव शिरीष कुमार किंवा द स्टोरी ऑफ शिरीष कुमार असे वेगवेगळे टायटल येथे आपण या स्टोरीला देऊ शकतो. 9th वन काय सांगण्यात आलेलं आहे, पहा. रीड द स्टोरीज ऑफ द परमवीर चक्र अवॉर्डीज फ्रॉम द लायब्ररी और ऑनलाईन रिसोर्सेस अँड प्रेझेंट वन ऑफ देम इन फ्रंट ऑफ द क्लास. तर येथे काय म्हणलेलं आहे, ज्यांना ज्यांना परमवीर चक्र हे अवॉर्ड भेटलेलं आहे त्यांची माहिती काय करा, कलेक्ट करा, त्यांची स्टोरी रीड करा आणि क्लासमध्ये काय करा म्हणलेलं आहे, प्रेझेंट करा असं म्हटलेलं आहे. 10th वन काय म्हणण्यात आलेलं आहे, पहा. विजिट द लायब्ररी म्हणजेच काय, लायब्ररीला भेट द्या. रीड अ फोक टेल अँड शेअर इट इन द क्लास युजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. तर लोककथा वाचा म्हटलेलं आहे आणि क्लासमध्ये काय करा म्हटलेले आहे, ते रिप्रेझेंटेड करा म्हटलेलं आहे खालच्या पॉईंटनुसार. टायटल ऑफ द स्टोरी, स्टोरीचं टायटल काय, कुठला कॅरेक्टर आहे त्यामध्ये आणि कुठला कॅरेक्टर तुम्हाला आवडलेला आहे आणि तुमचा फेवरेट कॅरेक्टर कुठला आणि त्या स्टोरीचं तात्पर्य काय, मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, या सगळ्या गोष्टी येथे क्लासमध्ये सांगा असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे येथे आपण एक्सरसाइज एक्सप्लेन करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 1.4 लव फॉर वन्स मदरलँड हा लेसन पाहिलो आणि एक्सरसाइजसुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.